आरोप प्रत्यारोप होत आहेत. सध्या गोंधळाची परिस्थिती आहे की मूळ गाभाराला बदलला जाणार आहे का आणि त्याचा कळस उतरला जाणार आहे. याच्या बाबतीमध्ये गोंधळ कोण करते हा खरा प्रश्न आहे. साधी सोपी गोष्ट आहे की याच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट परत एकदा केलं जाणार आहे. त्याचा अहवाल 30 दिवसामध्ये येईल आणि स्ट्रक्चरल इंटेग्रिटीच्या अनुषंगाने जर गरज पडली तर पुढच्या गोष्टी केल्या जाणार आहेत. आणि माझी आपल्या माध्यमातून सर्व संबंधितांना विनंती आहे की आपला कुठलाही प्रश्न असला तर लेखी स्वरूपात आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तो उपस्थित करावा आणि आपले जिल्हाधिकारी महोदय लेखी स्वरूपात सुस्पष्ट त्याचं उत्तर देतील. जिल्हाधिकाऱ्यांचं सांगताय, परंतु जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यांनी असं सांगितलं की राज्य पुरातत्व विभागाचा त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाचा अहवाल किंवा पत्र किंवा कुठलाही विषय झालेला नाही. नेमकं मग हा विरोधाभास का? आपण स्वतः सांगताय की तो अहवाल आलेला आहे. नाही, मला काय वाटतं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज लेखी पत्र द्या आणि त्याचं लेखी उत्तर ते तुम्हाला देतील ना. एकदम साधी गोष्ट आहे. काय होते, बोलण्यामध्ये बरेच जण त्याचा फायदा गैरफायदा घेतात. त्यामुळे माझी विनंती आहे की कोणालाही, आता बरेच मोठे लोक बरेच मोठे स्टेटमेंट करतात, त्यांनाही माझी विनंती आहे नम्रतेची की तुम्हाला काही प्रश्न मनात असतील, तुमचं काही याबद्दलचं काही म्हणणं असेल तर आपण जिल्हाधिकारी, जे न्याय दंडाधिकारी देखील आहेत आपल्या जिल्ह्याचे, जे आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांना लेखी स्वरूपात आपण विचारणा करावी आणि आपल्याला अतिशय सुस्पष्ट असं लेखी स्वरूपामध्ये उत्तर नक्की मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.